So welcome to today's class. Today we will dwell into the paper of 52 sentences. 52 sentences. Now these sentences are the starting 52 sentences in our 10,000 sentence journey. Okay. To learn this 10,000 sentence, I will teach you. I am teaching you these 200 sentence, and among these first 52. And this paper includes various parts like what is subjects, then what is WH words, as well as then how to make 140 sentence out of single sentence. Then next one is what are to be sentence, then to have sentence, okay, as well as what is tense, okay, questions related to tense, then subject verb agreement. There are questions related to this all of these topics. So the marks depend that you got are the achievement of yours on all of these topics. Okay, so don't be discouraged by saying that only there are only 52 sentences and I got so little marks. No, even if there are these small sentences, the marks you have got are from all of these topics which are major in English grammar. Okay, and also very important in many competitive exams. Okay, so please be proud of yourself. Let's start. आता हा जो पेपर तुम्हाला मिळत असतो, या पेपरची सुरुवात अशी होते असते बघा, जी सिद्धार्थ इंग्लिश अकॅडमी म्हणून माझा नंबर दिलेला आहे इथे 9423208724 आणि सिद्धार्थ सरांचा पण दिलेला आहे. जर या पेपरबद्दल काही प्रश्न असेल तर मला या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. अजून दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आता लगेच खाली नेम आणि फोन नंबर लिहिलेला आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायचा. ओके, बघा कसं आहे माहिती आहे का, तर इथे जे दिलेलं आहे ते शॉर्ट आन्सर टेक्स्ट. आता हे माझा फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये आहे ना मी ते बदल करत असतो. ओके, हे तुम्हाला जसा पेपर मिळतो तसा मिळत नाही, म्हणून असं दिसणार नाही, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने देणार. पण जेव्हा तुम्हाला नाव लिहायचं असते तेव्हा इथं नेम म्हणून लिहिलेलं आहे, याच्या खाली लगेच खाली क्लिक करायचं आणि तिथं नाव लिहायचं, त्याच्या पुढे नाही. दुसरीकडे कुठे क्लिक केलं तर नाव लिहिता येणार नाही. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, तर हा जो पेपर आहे हे वेबसाईटवर आहे. ओके, तुम्हाला तर माहितच आहे. आणि वेबसाईट काय असतात माहिती आहे का, पुस्तकाच्या पेजेस वाणी असतात. आता ही पुस्तक कुठे तर आहे ना दुसरीकडे सेव्ह केलेलं असते, दुसरीकडे असते, आणि त्याच्यातलं एक पेज तुमच्या मोबाईलमध्ये येते. ओके, आणि त्या पेजवर तुम्ही पेपर देत असता. आता मला सांगा बरं, तुम्ही जर कोणत्या शाळेमधून ट्युशनमधून तुमच्याकडे पुस्तक येत आहे तर त्याला वेळ लागतो की नाही, लागतो. ओके, इथला बल्बचं बटन दाबलं तर बल्ब चालू करायला कधी कधी वेळ लागतो. तर मग हे तर एक पेज आहे पूर्ण येणारे डाउनलोड होणारे, मग त्याला तर वेळ लागणारच. म्हणून कधी कधी काय होत असते माहिती आहे काय, तुमचे बटन क्लिक होत नसतात. ओके, नाव लिहिता येत नाही. याचं एक मेन कारण म्हणजे काय, अजून ते जे पुस्तकाचं पेज आहे ते डाउनलोड झालं नाही, तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं नाही, अर्धवटच आलेलं आहे, म्हणून पूर्ण काम करता येत नाही. ओके, मग याच्यासाठी काय करावं लागेल, तर बघा, तर मी जेव्हा पेपर आहे त्या दिवशी लिंक सेंड करत असतो क्लासची, तुम्ही क्लासला जॉईन होता. आणि क्लासला जॉईन होताना काय होते माहिती आहे का, तर एक गुगल मीट जो ॲप आहे तो इंटरनेट खूप खात असतो. ओके, खूप इंटरनेट घेत असतो, आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा इथं क्लासला जॉईन असता आणि पेपर द्यायचा प्रयत्न करता, दोन्ही गोष्टी एकदाच, तर ते होत नसतात. कारण इंटरनेट पहिलेच मोबाईलची स्पीड कमी असते, आणि मग दोन्हीकडे अजून इकडे इकडे दिलं की ते अजून कमी होते, म्हणून पूर्ण पेपर येत नाही, त्याला खूप वेळ लागतो. यामुळे दोन पर्याय आहेत तुमच्याकडे. एक तर मी काय काय म्हणत ते ऐकून घ्यायचं, टाइम कोणता सांगलेला आहे ते बघून घ्यायचा, पूर्ण गोष्टी ऐकल्या, 15-20 मिनिटानंतर क्लास बंद करून टाकतो मी. मग 15-20 मिनिटानंतर क्लास बंद झाला की पेपर सोडवायला सुरुवात करायची. ओके, नाही तर तुम्ही जर पेपर सोडवायला सुरुवात केली तर क्लास बंद करून टाकायचा. कारण ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी मी क्लासमध्ये सांगतच नसतो, काही शिकवत नसतो. ओके, कारण तुम्हाला पूर्ण पेपर देण्यावर ध्यान लागावं म्हणून शिकवत नसतो मी, म्हणून क्लासला सुट्टीच असते त्या दिवशी. तर ओके, फक्त पेपर द्यायचा. मग काय करायचं, कधी पेपर सोडवायचा असला की क्लासला बंद करायचं आणि पेपर सोडायला लागायचं, म्हणजे जे पण इंटरनेट आहे ते पूर्ण पेपरवर लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, तर आपला क्लास असो की पेपर असो, दोन्ही गोष्टीसाठी इंटरनेट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, बिकॉज आवर क्लास इज ऑनलाईन क्लास आहे. आणि याच्यामुळे काय करायचं माहिती आहे का, जे पी तुमच्या मोबाईलमधलं इंटरनेट असते ते सेव्ह करून ठेवायचं. दररोज व्हिडिओज येथे बघणं जे असते, ओके, टिकटॉक बॅन झालं आहे ना, यूट्यूबचे शॉर्ट्स ते जे बघणे असतात ना, इंस्टाग्राम, त्याला जरासं प्रमाणामध्ये कमी करा तुम्ही. ओके, ज्याच्याने काय करता येईल, सायंकाळचा जो क्लास आहे तो नीट बघता येणार. नाहीतर जर बॅलन्स संपून गेला तर क्लास तर बंदच पडतो, हो की नाही. आणि जरी क्लास केला तरी मी काय बोलतो ते आवाज ऐकू येत नाही, नीट दिसत नाही.
या सर्व काही अडचणी कशामुळे? इंटरनेटमुळेच आहेत. ओके. आणि मी तुम्हाला मदत करू शकणार नाही, कारण आपले जे पूर्ण विद्यार्थी आहेत, तर 100 विद्यार्थ्यांपैकी जर फक्त 5 विद्यार्थ्यांना अडचण असेल, तर 95 विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालू शकत नाही, हो की नाही? आता आज पेपर बद्दलचा क्लास आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगत आहे मी. म्हणून ऐकून घ्या, ध्यान द्या, आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टींवर आहे ना, त्या गोष्टींवरचं पालन करा. सर अनलिमिटेड नेट आहे. ओके, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. ठीक आहे. ओके. माझीच लिंक आहे ना, ती सेंड केलेली मी. पुन्हा बार बार कसं का सेंड केली? मी म्हणलो होतो का सेंड करा म्हणून? हा, हे मुलं म्हणत आहेत म्हणून का? ओके. ठीक आहे. तर या प्रकारे स्क्रीन आहे. ओके. याच्यामध्ये मी इकडे बाजूच्या या साईडला असणार आहे दुसऱ्या, आणि इकडे तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे. सो विदाउट वेटिंग इन लॉंगर, लेट स्टार्ट. या प्रकारे इथं वर नंबर लिहायचा, खाली फोन नंबर लिहायचा. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स आय एम अ टीचर? आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. हे जे वाक्य आहे, हे जो प्रश्न आहे, ह्याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे? तर 10 सब्जेक्ट आहेत. 10 बोटावर 10 सब्जेक्ट पाठ केले, पण या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे म्हणलं तर कोणता दिसत आहे? ही सब्जेक्ट आहे का? ही हा सब्जेक्ट आहे. आय, दे, शी, चारी पण सब्जेक्ट आहेत, पण या वाक्यात दिलेला सब्जेक्ट आहे आय. ओके. म्हणून आय हे बी उत्तर येते याचं. ज्यांनी ज्यांनी हे क्लिक केलेलं आहे त्यांचं बरोबर आलं. याप्रमाणे असे नंबर लावून ठेवा. तुम्हाला म्हणलो बघा, काल मी 2 प्रकारे पेपर सेंड केलेले आहेत. ओके. एक म्हणजे की तुम्हाला गुगल फॉर्ममधून जे की तुम्ही डायरेक्ट पेपर सोडवायचा आणि सबमिट केले केले की तुम्हाला रिझल्ट दिसतो. पण ज्यांना ज्यांना पेपर देता आला नाही त्यांना मी PDF सेंड केलेला आहे. त्यांनी काय करायला सांगलो होतं? त्यांना म्हणलो पेपर सोडवा, वहीवर 1 नंबर टाका, पुढे त्याचं उत्तर लिहा, ABCD म्हणून. ओके. आणि सगळे 100 प्रश्न सोडवून झाले की आज आता सांगत आहे पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर, दुसऱ्याचं हे, तिसऱ्याचं हे, यानुसार बघा आणि त्यानुसार टिक करत जा. ओके. लवकर लवकर आता मी सांगणार, त्यानुसार तुम्ही टिक करा आणि नंतर मग तुम्हाला किती मार्क पडले ते वहीवर वर लिहायचे आणि स्क्रीनशॉट सेंड करायचा. ओके. तर मग याचं उत्तर काय? फर्स्ट वनचं आय म्हणजे की बी. ओके. आय एम अ टीचर. त्याच्यानंतर सेकंड वन, इथं मला दिसणार बरं कोणत्या क्रमांकावर वाक्य आहे, म्हणून मी फक्त प्रश्न वाचणार आहे. ओके. तुम्ही एका एकानुसार खाली जात जा. विच सेंटेन्स इज द पास्ट टेन्स? कोणतं वाक्य पास्ट टेन्सचं आहे, म्हणजे भूतकाळाचं? आय एम टीचर, मी शिक्षक आहे, हे तर प्रेझेंट झालं, कॅन्सल. आय शॅल बी टीचर, मी शिक्षक असेल, हे तर फ्युचर झालं, हे पण कॅन्सल. आय प्ले, मी खेळतो, हे पण प्रेझेंट आहे, हे पण कॅन्सल. तिन्ही नाही, चौथं राहिलेलं आहे, म्हणजे की डी आन्सर आहे आय प्लेड. ओके. कळालं? आय प्लेड, मी खेळलो, हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सोप्या सोप्यापासून सुरुवात करत आपण एक 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 पाऊल, नंतर नंतर अवघडकडे जाणार. विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड वॉट? वॉट हा WH वर्ड यूज करायचा आणि प्रश्न बनवायचा आहे. तर तुम्ही WH वर्डचे क्वेश्चन तयार केलेले आहेत. ओके. आता हे क्वेश्चन कोणते आहेत? तर सगळ्यात पहिले सब्जेक्ट WH वर्ड झाल्यानंतर जे 14 वाक्य आहेत त्याच्यातलं आहे. तर मग त्या 14 वाक्यांमध्ये WH क्वेश्चन 10 आहेत. व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, ऑफन, वेन, वेअर, वाय, तुम, या सगळ्या 10चा प्रश्न यूज करून 10 प्रश्न बनवलेले आहेत. त्याच्यापैकी व्हॉटचा कोणता प्रश्न आहे ते विचारत आहेत. तर व्हॉट टाइम मध्ये व्हॉट टाइम यूज केलाय. ओके. हे कॅन्सलच, पहिलं नाही. नंतर दुसरी अट कुठे आहे का? डी मध्ये व्हॉट टाइम यूज केलाय, हे पण कॅन्सल, म्हणजे बी नाही तर सी मधलं एक उत्तर आहे. व्हॉट आय कॅन प्ले, व्हॉट कॅन आय प्ले, तर कोणता आहे माहिती आहे का? तर ही आहे सी, व्हॉट कॅन आय प्ले. का? आणि याच्यामध्ये बघा व्हॉटच्या नंतर काय आलेलं आहे? कॅन आय प्ले. आणि मी तुम्हाला शिकवण्याच्या वेळी सांगलो होतो की WH वर्ड जे व्हॉट आहे, व्हॉट टाइम, कोणताही WH वर्ड घ्या, त्याच्यानंतर कोणता भाग येणार आहे म्हणला तर तिसरा भाग येणार आहे, तिसरा प्रश्न, म्हणजे की आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले. हे कॅन आय प्ले जे तिसरं वाक्य आहे ते येणार आहे. मग बघा व्हॉटच्या नंतर आलं की नाही? व्हॉट, कॅन आय प्ले. व्हॉट टाइमच्या नंतर पण तेच येते, कॅन आय प्ले. म्हणजे तिसरं वाक्य जे आहे, म्हणजे की मॉडेल ऑफ नाही तर हेल्पी ऑफ, तोच येत असतो, नंतर सब्जेक्ट, नंतर ऑब्जेक्ट, वर्ब. ओके. यानुसार त्याचं सूत्र आहे. पण जर तुम्ही जरी वाक्य पाठ केले असले फक्त 52 वाक्य, तरी बरोबर येणार. काय होते, कोणी कोणी कन्फ्युजन करतात. व्हॉट, आय कॅन प्ले, आय कॅन प्ले पाठ असते आणि व्हॉट आहे म्हणून या बी ला उत्तर क्लिक करून टाकतात. आता ज्यांनी ते केलं ते बरं चुकीचं आहे. याचं उत्तर काय? सी, व्हॉट कॅन आय प्ले. त्याच्यानंतर इन विच सेंटेन्स इज द ऑक्झिलरी वर्ब यूज टू फॉर्म अ क्वेश्चन?
आता ॲक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे प्रश्न बनण्यासाठी. ॲक्झिलरी वर्ब म्हणजे काय तर मग बघा, तर ॲक्झिलरी वर्ब म्हणजे काय असते माहिती आहे का, जे 8 बोटावर पाठ करायचे आहेत. व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, फन, वेन, वेअर, वाय, विथ, हू, जे की तुम्हाला 14 वाक्यामध्ये यूज केलेलं आहे कॅन. ओके, आय कॅन, आय कॅन नॉट, कॅन आय नॉट. तो कॅन जो आहे ना तो ॲक्झिलरी वर्ब आहे. मग कोणता ॲक्झिलरी वर्ब यूज केला आहे क्वेश्चन बनण्यासाठी? इथे कॅन आय प्ले. तिसरा, डिड आय प्ले हे प्रश्न आहे का? प्रश्न आहे, प्रश्न आहे, वाक्य चुकीचं नाही. पण इथे हेल्पिंग वर्ब यूज केला आहे, ॲक्झिलरी वर्ब इथे यूज केला आहे कॅन आय प्ले, हे सी उत्तर आहे याचं. ओके, ज्यांनी जी सी यूज केलेलं आहे क्लिक केलं आहे ते बरोबर आलं. त्यानंतर विच सेंटेन्स इंडिकेट्स फ्युचर ॲक्शन, भविष्याची क्रिया कोणतं वाक्य दाखवते? आय प्ले मी खेळतो, भविष्याची नाही, प्रेझेंट आहे, वर्तमान. आय हॅव प्लेड मी खेळलो आहे, हे पण प्रेझेंटच आहे, वर्तमान, परफेक्ट प्रेझेंट आहे. आय शॅल प्ले मी खेळणार, हे भविष्याबद्दल बोलत आहे, सी उत्तर असू शकते. डी आय प्लेड मी खेळलो, हे तर पास्ट आहे, म्हणजे सी उत्तर आहे याचं. ओके, आय शॅल प्ले. त्यानंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड हाऊ. व्हॉटचा जसा यूज केला तसंच हाऊचा यूज करायचा आहे. कोणता आहे? हाऊ लॉंग, कॅन्सल, हाऊचा यूज करायचा आहे. हाऊ कॅन आय प्ले, हाऊ ऑफन, कॅन्सल, हाऊ आय कॅन प्ले, तर उत्तर आहे हाऊ कॅन आय प्ले. ओके, बघा याच्यामध्ये मी म्हणलो क्वेश्चन तयार करायचा आहे आणि इथे तर या वाक्याला प्रश्नचिन्ह पण दिलेलं नाही, पण तुम्हाला डायरेक्ट कळायला पाहिजे की बी उत्तर आहे म्हणून. ओके, कारण इथे हाऊ यूज केला आहे, इथं हाऊ लॉंग आणि हाऊ ऑफन हे दोन कॅन्सल होतात, इथं क्वेश्चन मार्क नाही, हे पण कॅन्सल होते, फक्त बी उत्तर आहे. म्हणजे जर तुम्हाला माहित नसतं तरी काढता आलं असतं. ओके, फक्त छोट्या छोट्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. नंतर नंतर हार्ड करणार आहे मी. ओके, फक्त स्टार्टिंगचे जे मार्क आहेत तुम्हाला जे काही माहीत नसलं तरी लगेच मिळू शकतील तसे सांगायलो मी. ओके, म्हणजे हे हातचे मार्क आहेत. हाऊ लॉंग कॅन आय प्ले, बी उत्तर आहे. विच सेंटेन्स इज इन द कंटिन्युअस टेन्स, म्हणजे कंटिन्युअस टेन्सचा कोणता आहे? तर सिंपल कंटिन्यूस. आता कंटिन्यूज वर आहे ना 3 वाक्य आहेत, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल बी प्लेइंग. तर बघा पहिलं वाक्य आहे आय शॅल प्लेइंग, शाल बी आहे आणि प्लेइंग पण आहे. खूप जण याला क्लिक करतील पण बी नाही इथे. हे बघा आय शॅल नंतर बी आलं पाहिजे. ओके, बी आहे का? नाही. आता मी टाईप केलं बरं का, नाही तर म्हणशाल आहे सर म्हणून. ओके, असं बी असलं पाहिजे, बीई नाही इथे. ओके, एक सेकंड बघू द्या, तुम्हाला दिसत आहे का? हां, तर बी नाही इथे, कुठे गेलं? इकडे आहे, जाऊ दे. इथे कॅमेरा उलटा असतो ना त्याच्यामुळे मी इकडे हात केले की दुसरीकडे निघून जात असतो. तर मग इथे बी लिहिलेलं नाही, पण म्हणून हे आय शॅल बी प्लेइंग वाक्य चुकीचं आहे, म्हणजे आय शॅल प्लेइंग चुकीचं आहे. कटच करतो नाही तर कन्फ्युजन होईल तयार, हो की नाही. नंतर आय एम प्लेड, तर कंटिन्यूज म्हणलं की आय एन जी आलं पाहिजे. इथं आय एन जी आहे का? नाही, म्हणजे हे पण वाक्य नाही, बी पण नाही. म्हणतं आय वॉज प्ले, आताच काय म्हणलो कंटिन्यूज म्हणले की आय एन जी आलं पाहिजे, आहे का? नाही, म्हणजे सी पण नाही. आय एम प्लेइंग, आय एन जी आहे, एम इज आर पैकी एम आहे, आय एम प्लेइंग पहिलेच वाक्य आहे कंटिन्यूज प्रेझेंट टेन्सचं, म्हणजे डी उत्तर आहे. नंतर व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ बॉय, मुलगा, बॉय म्हणजे मुलगा, याचं प्लुरल फॉर्म काय आहे? अनेक वचनी, मुले, मुलगाचं मुले, मग मुलेला इंग्रजीतून काय म्हणतात? सब्जेक्ट मध्येच आहे, बॉईज. काय? बॉईज. याची स्पेलिंग कशी आहे पण बघा, बी ओ वाय एस फर्स्ट, हेच उत्तर आहे, बी ओ वाय एस, बॉईज. कोणी कोणी असं करते बी ओ वाय अपॉस्ट्रोफी एस, नाही, बॉईज हे येत नाही. बी ओ वाय आय एस पण येत नाही, बी ओ वाय झेड पण येत नाही, एच येते, बी ओ वाय एस, बॉईज. विथ क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड वेअर. आता वेअरचा यूज करून काय म्हणते? वेअर कॅन आय प्ले. ओके, इथं वेअर आय कॅन प्ले लिहिलं आहे, वेअर कॅन आय प्ले, हे सी उत्तर आहे. कळालं? आता हे जे असे क्वेश्चन आहेत जे पहिलं आलेले आहेत, पहिलेच्या सारखे आहेत, सेम टू सेम, जरा असे सेम आहे तसे क्वेश्चन आहे रबी, लगेच सांगणार, उत्तर सांगणार आणि पुढे जाणार. ओके, विच सेंटेन्स इज इन निगेटिव्ह फॉर्म, निगेटिव्ह फॉर्म मधलं कोणतं आहे? तर तुम्हाला कोणतं निगेटिव्हचं क्वेश्चन आठवतो का? तेच इथे दिलेलं आहे. ओके, कोणतं वाक्य निगेटिव्ह मध्ये दिलेलं आहे? तेच वाक्य आहे. तुम्हाला जे पाठ आहेत तेच दिलेले आहेत मी, दुसरं काय दिलेलं नाही. आणि जरी दुसरे दिले असतील तर ते याच्या संबंधी असणार आहेत. ओके, तितके इकडले तिकडले नाही. तर मग ओके, तुम्हाला पूर्ण दिसत नसेल, याला असं करतो, आता दिसत असेल. ओके, हां. आता मी उत्तर बघलो, तुमचे उत्तर कसे आहेत? काय झालं? सेंटेन्स वाक्य फुल स्टॉप आखरीला आहे, क्वेश्चन मार्क नाही. कोणी कोणी फुल स्टॉप दिलं नाही,
कोणी कोणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. असं कसं काय होत आहे? तर बघा, निगेटिव्ह मध्ये असलं पाहिजे, नकारात्मक असलं पाहिजे. पहिला आहे नकारात्मक म्हणलं की नॉट येते वाक्यामध्ये. काय? नॉट येते. पण या चारी मध्ये नॉट लिहिलो मी, पण कोणत्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यावर डिपेंड आहे. आय नॉट हॅव बीन प्लेइंग चुकीचं आहे. कुठे येते माहिती आहे? आय हॅव नॉट बीन प्लेइंग, हॅवच्या नंतर नॉट येते, नंतर बीन प्लेइंग. ओके, आय हॅव नॉट बीन प्लेइंग. आय शॅल बी नॉट प्लेइंग हे बी चुकीचं आहे. शॅलच्या नंतर नॉट येते, आय शॅल नॉट नंतर बी प्लेइंग, आय शॅल नॉट बी प्लेइंग. आय नॉट एम प्लेइंग हे पण चुकीचं आहे. आय एम नॉट प्लेइंग, एमच्या नंतर नॉट येत असते. म्हणजे जो हेल्पिंग वर्ब आहे आयच्या नंतरचा हॅव लगेच, शाल लगेच त्याच्यानंतर नॉट, एम लगेच त्याच्यानंतर नॉट, हेल्पिंग वर्बच्या नंतर लगेच आलं पाहिजे, नाहीतर मॉडेल ऑफ. मग आय कॅन नॉट प्ले लगेच मॉडेल ऑफच्या नंतर नॉट आलेला आहे, पुढे काय घ्यायचं नाही, मग डायरेक्ट जे उरलेलं आहे ते लिहून टाकायचं. आय कॅन नॉट प्ले हे डी उत्तर यायचं. ओके, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर लिहिलं त्याचं बरोबर आलं आहे. त्याच्यानंतर विच सेंटेन्स इज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कोणतं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे? तर मग बघा, आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे तुम्हाला वाक्य आठवलं पाहिजे. तर आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल बी प्लेइंग, आय हॅव प्लेड हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग शोधू. आय हॅव बीन प्लेड चुकीचं आहे, नाही. आय हॅड प्लेड परफेक्ट पास्ट टेन्सचं आहे. ओके, मग आय हॅव प्लेड, आय हॅड प्लेड परफेक्ट पास्ट टेन्स आहे. आय हॅव प्लेड परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, हे उत्तर आहे सी. ओके, आय शॅल हॅव प्लेड हे तर परफेक्ट फ्युचरचं झालं, सी उत्तर आहे याचं. कळालं? नंतर आणि तुम्ही म्हणशाल चारी जे उत्तर ऑप्शन आहेत त्यांना काय ना काय तर दुसरा आन्सर असेल. नाही, मी याच्यात चुकीचे ऑप्शन पण लिहिलेले आहेत. ओके, म्हणजे की ज्या ग्रॅमॅटिकलीच रॉंग आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ध्यान द्यावं लागेल आणि त्यानुसार टिक करावं लागणार. म्हणून कोणी कोणी म्हणणार सर हे ऑप्शन कळत नाही मला, मी कधी ऐकलो नाही, नाहीतर हे वेगळं चुकीचं वाटत आहे. चुकीचं वाटत आहे कारण ते कधी कधी चुकीचं असू शकते. ओके, मी मुद्दाम चुकीचे ऑप्शन लिहिले आहेत तिथे. नंतर एक बरोबर असणार बरं का, बाकीचे तीनच चुकीचे असणार. नाही तर म्हणशाल चारही चुकीचे आहेत का. नंतर बघा, हा प्रश्न झाला. आता व्हॉट इज द इंटिग्रेटिव्ह फॉर्म ऑफ आय एम अ टीचर. इंटरोगेटिव्ह. आता इंटरोगेटिव्ह फॉर्म म्हणजे काय असते माहिती आहे काय? प्रश्न, साध्या सोप्या भाषेमध्ये प्रश्न प्रश्न विचारणे माहित आहे म्हणजे इंटरॅगेटिव्ह फॉर्म. आय एम टीचर मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे का, हे झालं याचा इंटरॅगेटिव्ह फॉर्म. इंग्रजीमधून कसं म्हणायचं? एम आय टीचर. कळालं? बघा, एम आय टीचर ए आन्सर आहे, हेच आहे बी, ए उत्तर याचं. ओके, आय एम टीचर नाही, आय एम नॉट टीचर हे पण नाही, टीचर आय एम हे पण नाही, चुकीचंच आहे. ओके, आपल्याला क्वेश्चन मार्क पण येत नाही. त्याच्यानंतर विच सेंटेन्स युजेस द वर्ड दे करेक्टली. काय येणार मग? दे करेक्टली कोणत्या याच्यामध्ये यूज करतात बघू. दे कॅन प्ले क्वेश्चन मार्क दिला आपल्याला आपण. ओके, बघू. प्ले दे कॅन हे पण ऐकलं नाही तुम्ही, कधी ऐकलं का? नाही. दे कॅन प्ले ऐकलं असेल, पण ऐकला क्वेश्चन मार्क दिला आहे. मग आय कॅन प्ले दे यूज करा म्हणलं, हे बी कॅन्सल. दे आय प्ले हे बी कॅन्सल. कोणतं उत्तर असेल आता? चारही दिसत नाही त्याच्यातले. दे कॅन प्ले आलं पाहिजे, मग याच्या आपल्याला फुल स्टॉप पाहिजे. ओके, ज्यांनी ज्यांनी ए उत्तर लिहिलं आहे त्याचं बरोबर येणार, चिंता करू नका. म्हणलो की नाही, म्हणजे की तुम्हाला जर काय क्वेश्चन असेल तर मी इथं लगेच क्लिक बरोबर करणार म्हणून. ओके, मी आहे पेपर फुटणारा इथेच, म्हणून जर तुम्हाला काय प्रश्न असेल तर लगेच मी ठीक करून देतो. नंतर इन विच सेंटेन्स द वर्ड वॉट यूज्ड ॲज अ प्रोनाउन. वॉटला प्रोनाउन म्हणून कोणत्या याच्यात यूज केलाय? तर वॉट कॅन आय प्ले, वॉट आय प्ले, वॉट आय कॅन प्ले, आय प्लेड वॉट. ओके, तर याचं उत्तर येते ए, वॉट कॅन आय प्ले. ठीक आहे, इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केलं याच्यात. त्याच्यानंतर विच सेंटेन्स इंडिकेट्स अ कंटिन्यूस ऍक्शन इन द पास्ट. असं कोणतं वाक्य आहे ज्याच्यामध्ये कंटिन्यूस ऍक्शन पास्टची दाखवली आहे, म्हणजे काय? कंटिन्यूस पास्ट टेन्स. ओके, दुसरं काही नाही याचा अर्थ. मग वाक्य काय होते? आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग. आय वॉज प्लेइंग उत्तर आहे काय याच्यात? सी, आय वॉज प्लेइंग. करेक्ट. आय एम प्लेइंग एक कंटिन्यूस प्रेझेंट आहे, आय शॅल प्लेइंग कंटिन्यूस फ्युचर आहे. ओके, सी उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ गर्ल. गर्लचं प्लुरल फॉर्म काय? आता बॉयचं बॉयज होतं, गर्लचं गर्ल्स असतात. हो की नाही? GIRLS, ओके. त्याच्यानंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड व्हाय. एक सेकंद, बरोबर दिसत आहे का? हे कसं असते, माझं ध्यान पूर्ण नसते बरं का स्क्रीनवर इकडल्या, त्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल तर मला मेसेज करायचा. ओके,
विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड वाय. वायचा यूज करून प्रश्न बनवा म्हणले. वाय कॅन आय प्ले. कोणता आहे हे? सी. वाय कॅन आय प्ले. बाकीचे सगळे चुकीचे आहेत. स्ट्रक्चरला बघा, इथं व्हॉट कॅन आय प्ले. व्हॉट यूज करा म्हणलंच नाही इथे, हो की नाही? मग ते बरोबर असलं तरी चुकीचं आहे. विच सेंटेन्स इज इन द फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस म्हणजे कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर टेन्स. आपण जसं पाठ करतो त्या प्रकारे नाव कुठेही बदलो. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस, फ्युचर कंटिन्यूस परफेक्ट, कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर, कसंही म्हणा, काही फरक पडत नसतो. तेच असतं. फक्त त्या गोष्टी आलेत का सगळ्या याच्यात ते बघायचं. ओके. पहिल्यांदा पत्ती टाका, नंतर पाणी टाका, नंतर साखर टाका, नंतर साखर टाका, नंतर पाणी टाका, नंतर पत्ती टाका. काय पण टाका, जरासा बदल होईल. कोणाला जर लई चांगली चाय बनवत असेल मला भांडू नका, पण ते टाकल्यानंतर चायच बनते ना. कोणत्याही याच्यामध्ये टाका, हो की नाही? काही काही अडचण येते. मला तर काय माहित नाही. माहित नाही म्हणजे बनवता येते, पण फरक बनतो की नाही ते माहित नाही. ओके. पहिल्यांदा साखर टाकायची, नंतर त्याच्यात पाणी टाकायचं, नंतर पत्ती टाकायची. ओके. काही बी टाका, कॉफीला तर काही फरक पडत नसतो, हो की नाही? तसंच इथे बी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर, कोणत्याही क्रमामध्ये घ्या. आता सांगत आहे. ओके. मग याचं उत्तर काय? कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्सचं आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. ओके. डी आन्सर आहे. नंतर व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स शी इज अ डॉक्टर. शी इज डॉक्टर याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे? आणि हा पेपर आहे हे तुम्ही काल सोडवलेला आहे, म्हणून मी लवकर लवकर सांगत आहे. ओके. तुम्हाला फक्त चेक करायचं काम आहे. सब्जेक्ट याच्यातला आहे शी, SHE. बट डी आन्सर आहे याचा. ओके. कळाल तुम्हाला? द विच सेंटेन्स इज इन द निगेटिव्ह फॉर्म ऑफ द फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स भविष्याचं असलं पाहिजे, पण निगेटिव्ह असलं पाहिजे. भविष्य आणि निगेटिव्ह. आय विल प्ले भविष्य आहे, पण निगेटिव्ह आहे का? नाही. आय नॉट शाल प्ले. अरे हे भविष्य बी नाही, निगेटिव्ह बी नाही, कारण सेंटेन्स चुकीचा आहे. ओके. आय शॅल नॉट प्ले भविष्याचा आहे आणि निगेटिव्ह पण आहे, म्हणून सी उत्तर आहे. ओके. आय शॅल हॅव नॉट प्लेड हे पण चुकीचं आहे, म्हणून सी आन्सर आहे याचा. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ कंटिन्यूस ऍक्शन इन द पास्ट. कंटिन्यूस ऍक्शन पण पास्टची, म्हणजे कंटिन्यूस पास्ट आहे. कोणता आहे? आय वॉज प्लेइंग. सी आन्सर आहे याचा. ओके. त्याच्यानंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड व्हाय. व्हायचा यूज करून काय म्हणते? वाय कॅन आय प्ले. ओके. म्हणजे की सी आन्सर. म्हणतं विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ऍक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्यूइंग. म्हणजे असं कोणतं वाक्य आहे जे पहिलं क्रिया सुरू झाली आहे पण आता पण ती सुरू आहे, आता पण चालू आहे. पहिलं सुरू झाली पण आता पण चालू आहे. वाक्याचे अर्थ बघू. आय प्ले मी खेळतो, पहिलं सुरू झालं नाही. आय प्ले मी खेळलो, आय शॅल प्ले मी खेळणार, आय एम प्लेइंग मी खेळत आहे, आय वॉज प्लेइंग मी खेळत होतो, पण संपलेली आहे. आय शॅल बी प्ले मी खेळत असेल, आय हॅव प्लेड मी खेळलो आहे, आय हॅड प्लेड मी खेळलो होतो, आय शॅल हॅव प्लेड मी खेळलो असेल, आय हॅव बीन प्लेइंग मी खेळत आलेला आहे. हे वाक्य बघा, मी खेळत आलेला आहे म्हणजे की पहिलं पासून खेळत होता ना, पहिलं सुरुवात झाली या वाक्याची. आणि आताही खेळायला का? हो, मी खेळत आलेला आहे, मी अभ्यास करत आलेला आहे, मी सकाळपासून अभ्यास करत आलेला आहे. म्हणजे पहिलं अभ्यास करणं सुरू झालं सकाळी आणि आता पण सुरूच आहे. म्हणजे पास्ट मध्ये सुरुवात झाली पण आता पण सुरूच आहे ते क्रिया, म्हणजे कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट टेन्स वाक्य आय हॅव बीन प्लेइंग हे उत्तर आहे. सी. व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ शी. शीचा प्लुरल फॉर्म काय येतो? त्याचा प्लुरल फॉर्म येतो दे. THEY दे. ओके. आता बघा, मागच्या बारला सॉल्व केलता, मागच्या बारला मी उत्तर दिलं होतं. नंतर मला पण प्रश्न पडला याच्यावर की विचार करावा, म्हणून मी याच्यावर रिसर्च केला. ओके. तुम्हाला काय वाटते, देणार की पहिलं ए उत्तर येणार शीज म्हणून? तर मग बघा, काय माहिती आहे का, तुम्ही जर सर्च केलं, अभ्यास केला तर कळणार. SHES शीज हे पण उत्तर असू शकते. ओके. पण इन्फॉर्मल लँग्वेजमध्ये. ओके. इन्फॉर्मल आणि फॉर्मल या वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा पेपरबद्दल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल, पुस्तकाबद्दल गोष्ट येते तेव्हा दे म्हणून लिहायचं कधी पण. आणि जेव्हा बोलणे असतात, मराठीमध्ये आपण खूप शब्द बोलता, वाक्य बोलत असतात. ओके. त्यांचा अर्थ असतो का नीट? नसतो ना, हो की नाही? आता मला सांगा बरं, एक विचारतो मी, वाक्य विचारतो. ओके. किती जणांच्या घरी शेत आहे?
गुगल सर्च केला, ठीक आहे. किती जणांच्या घरी शेत आहे, घरात शेत आहे सांगा. किती जणांच्या घरात शेत आहे? 1, 2, ओके. अजून 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, ओके, 12, 13. चिंता करू नका, मला पण नाही. 14, ओके. तर मग बघा, मला सांगा तुम्ही आता या 14 विद्यार्थ्यांनो, खूप चांगली गोष्ट आहे, शेत आहे, तुमच्या घरात शेत आहे. पण मला सांगा, घरात शेत असते की शेतात घर असते? हा, घरामध्ये शेत असते की शेतामध्ये घर असते? सांगा बरं. आता कोणी काय विचार केला नाही, काय विद्यार्थ्याला विचार केला नाही, सगळे एस 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 म्हणून टाकल्या तुम्ही 14-15 जणांनी. हा, सांगा, घरात शेत असते की शेतात घर असते? शेतात घर असते, हो की नाही? तुम्ही म्हणलं सर आमच्या घरात शेत आहे, हो की नाही? म्हणून भाषेचं कसं असते, वाक्य आपण बोलता, ओके. कोणी कोणी म्हणते शेता, आता गावामध्ये काय ना, दिवसभर चुलीवर बसले होते, ओके. आता कोणाला पण दिवसभर चुलीवर बसले होते, परेशान होऊन जाईल कोणी माणूस, हो की नाही? चुलीवर कशी बसले म्हणजे काय, स्वयंपाक इथे करत बसले होते, हो की नाही? ते त्याचा अर्थ होत असतो. मग हे जे वाक्य असतात ना, याचा लिटरली मिनिंग घ्यायचा नसतो, हो की नाही? घ्यायचा असतो का? नाही. म्हणून हे जे शीज लिहिलेलं आहे, हे कसं काय माहिती आहे का, हे उग असं वाक्य म्हणायचं, जास्त मुली आहेत, ओके, म्हणून शीज म्हणून टाकायचं, दे म्हणण्याशिवाय शीज म्हणा. पण हे पुस्तकात लिहिता येते का? नाही, ओके. पुस्तकात लिहिता येत नसते, पुस्तकात विचार येते करून लिहायचं असतो, हो की नाही? पुस्तकात लिहिणे, पेपरमध्ये लिहिणे, एक्झाममध्ये लिहिणे, त्याच्यासाठी मग तिथं उत्तर दे आहे. म्हणून जरी तुम्हाला गुगलमध्ये, इंटरनेटवर कुठेही कुठेही सापडलं की शीज असू शकते म्हणून, तरी आपण काय लिहायचं, THEY ते म्हणून उत्तर. कळालं? नाहीतर घरा शेत, शेतात घर होऊन जाईल, ओके. आता विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड हू? तर क्वेश्चन काय बनतो सांगा बरं, या चारीपैकी विचारतो आता तुम्हाला, सांगा. जितके इमोजी सापडले तितके टाईप करून टाकले, हो की नाही? हसायचा, डिटेक्टिव्हचा, हू कॅन प्ले, ओके. आणि तुम्ही क्वेश्चन मार्क दिला नाही, काही रॉंग केलं, तर मला म्हणू नका की सर चुकून झालं, मिस्टेक झाली, हा चालणार नाही. जर प्ले मधलं पी पण कॅपिटल असेल तरी रॉंग आहे, ओके. क्वेश्चन तर क्वेश्चन असतो. बघा, हू कॅन आय प्ले, तर ज्या ज्या वेळी तुम्ही हू हा डब्ल्यूएच वर्ड यूज करता तेव्हा सब्जेक्ट यूज करायचा नाही, म्हणून हे कॅन्सल आहे. वॉट तर येतच नाही, कारण हू बद्दल विचारलंय. हू कॅन प्ले हेच उत्तर आहे, कारण आय प्ले मध्ये हू यूज केलंय, म्हणजे सीच उत्तर आहे, ओके. इथे सब्जेक्ट यूज करायचं नाही, आय. आता बघा, विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ऍक्शन दॅट हॅपन बिफोर अ सर्टेन पॉइंट इन द पास्ट, ओके. असं कोणतं वाक्य आहे, विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ऍक्शन, असं कोणतं वाक्य आहे जे अशी क्रिया दाखवते जी कोणत्या तर एका वेळेच्या पहिलेच घडलेली आहे? तर मग कोणतं वाक्य दाखवते? भूतकाळातलं बरं का, म्हणजे पास्ट टेन्स असलं पाहिजे. म्हणजे बी येणार का? नाही, कॅन्सल. शाल येणार का? हे पण भविष्याचं आहे, म्हणजे हे बी कॅन्सल. ए नाही तर बी मधलं, ओके. हे बी प्रेझेंटच आहे, पण परफेक्टचं आहे, त्याच्यामुळं कधी कधी ध्यान देऊ शकता. पण हे काय म्हणलं, सर्टेन पॉईंट इन द पास्ट, पास्टच्या कोणत्या तरी एका भागाच्या पहिलंच झालेलं आहे. मग आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. इथे काय सांगायला, मी खेळलो होतो पहिले, भूतकाळामध्ये, पहिलं कधी तर एका वेळेमध्ये त्याच्या पहिलंच मी खेळलो होतो. परफेक्ट कधी यूज करतात माहिती आहे? ते काम संपलं संपलं की यूज करतात. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे, म्हणजे आताच खेळलो, लगेच खेळणं संपलंय मला, ओके. म्हणजे काय, तर मी लिहिलो आहे, म्हणजे लिहिणं संपलं माझं आता लगेच. मी लिहिलो होतो, म्हणजे त्यावेळी पहिलं माझं लिहिणं लगेच तेव्हाच संपलं होतं. क्रिया संपली का? हो. भूतकाळाचं आहे आणि क्रिया ती संपलेली पण आहे, म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. भूतकाळाचं आहे आणि ती क्रिया आता संपली, म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आणि क्रिया संपलेली आहे पण भविष्यात, तेव्हाच, म्हणजे की भविष्याचं, ओके.
परफेक्ट फ्युचर टेन्स या प्रकारे. म्हणून आय हॅड प्लेड परफेक्ट पास्ट टेन्स उत्तर येते. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ॲक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बाय अ सर्टेन टाइम. आता काय तर वेळानंतर ते आहे ना क्रिया होणार आहे भविष्यामध्ये, कोणतं असेल त्याचं उत्तर आहे बघा आय शॅल हॅव प्लेड. ओके, काय येणार आय शॅल हॅव प्लेड. आता मग बघा एक सेकंड ना. ओके, तर मग बघा याचं उत्तर काय आहे आय शॅल हॅव प्लेड. दिसत आहे तुम्हाला? दिसणार. मला हे झूम करून दाखवायचं आहे पण झूम केल्यानंतर हे नीट दिसत नाही तुम्हाला, हो की नाही? वाक्य इथे दिसत आहेत वाटते बरोबर, इथून इतक्या अर्ध्या भागामध्येच आहेत, हो की नाही? आणि माझी स्क्रीन इकडे आहे. चला मग बघा या वाक्याचा अर्थ काय. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ॲक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बाय सर्टेन टाइम. ओके, म्हणजे की असं कोणतं वाक्य आहे जे भविष्याची क्रिया दाखवणार. आय शॅल प्ले भविष्य आहे बरोबर. आय हॅव प्लेड नाही. आय शॅल हॅव प्लेड हे पण भविष्याबद्दल बोलत आहे. आय प्ले हे पण नाही. म्हणजे ए नाही तर सी मधलं उत्तर असणार आहे दोन्हीपैकी. दॅट विल बी कम्प्लिटेड बाय सर्टेन टाइम म्हणजे की जराशा वेळानंतर पूर्ण होणार. आय शॅल प्ले मी खेळणार. आता मग हे वाक्य आहे ना तुम्हाला सांगत आहे का किती वेळ खेळणार, की खेळणं संपणार आहे की नाही? नाही, तुम्ही फक्त म्हणणार आहे मी खेळणार. मग कितीही वेळ खेळत राहतो. ओके, आता गेलं की मग रात्रभर खेळणार, हो की नाही? क्रिकेट एकदा खेळायला गेलं की संध्याकाळ होऊन जाते कळत नसते, हो की नाही? त्या प्रकारचं. पण आयशल प्ले मध्ये टाइम सांगलेलं नसते हे संपणार म्हणून. पण आयशल हॅव प्लेड म्हणजे मी खेळू शकलो असतो असेल. ओके, मी खेळलो असेल म्हणजे काय तर भविष्यामध्ये ती क्रिया संपली असेल. कम्प्लिटेड बाय सर्टेन टाइम म्हणजे की ते भविष्यामधली एक गोष्ट आहे फ्युचर मधली पण पूर्ण पण झालेली असेल त्यावेळी. म्हणून याचा अर्थ बघायचा प्रत्येक वाक्याचा आणि त्यानुसार याचे उत्तर बघायचे. ओके, म्हणजे सी आन्सर येणार. द व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स बॉईज प्ले. आता या वाक्यामधला सब्जेक्ट कोणता आहे बॉईज प्ले मधला? बॉईज, BOYS बॉईज ए. त्याच्यानंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द फ्रेज व्हॉट टाइम. तर व्हॉट टाइम कॅन आय प्ले आहे का इथं कुठे लिहिलं व्हॉट टाइम कॅन आय प्ले. ओके, म्हणजे बी आन्सर आहे. हे व्हॉट टाइम आय कॅन प्ले येत नसते बरं का. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी कोणतं वाक्य दाखवत आहे तर पॉसिबिलिटी दाखवत आहे इट मे रेन लेटर म्हणजे नंतर पाऊस पडेन. ओके, आता मी एक अचानक टाकून दिलो मध्ये म्हणजे कोणाला येईल का उत्तर म्हणून याचं. ओके, आता म्हणलं ना तुम्हाला की कोणाकोणाला येऊ शकते कोणाकोणाला नाही, ते हे क्वेश्चन आहे. ओके, असे जे क्वेश्चन आहेत ते उघड टाकून दिलो. याचा जर अर्थ तुम्हाला काढता आला तर तुम्हाला सांगता येईल म्हणून. ठीक आहे. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ॲक्शन दॅट इज अनसर्टेन ऑर कंडिशनल. म्हणजे की भविष्याची क्रिया दाखवणार आहे पण अनसर्टेन आहे नाहीतर कंडिशनल आहे, कंडिशन आहे तिथे. मग इट आय मे प्ले मी खेळेन. ओके, म्हणजे भविष्याची क्रिया दाखवते आहे फ्युचर ॲक्शन आहे पण अनसर्टेन आहे म्हणजे की होईल नाही तर होऊ पण शकणार नाही. मी खेळेन, खेळणारच का म्हणजे की 100% गॅरंटी आहे का? नाही, गॅरंटी नाही. मी खेळेन रे. आता काय सांगता येत नाही, पप्पा आले तर खेळता येणार नाही, नाही आले तर खेळेन. ओके, भविष्याची गोष्ट आहे ना. म्हणून आय मे प्ले. आय शॅल प्ले म्हणजे मी खेळणार, इथं गॅरंटी आहे. आय एम प्लेइंग मी खेळत आहे, हे तर भविष्याचं बोलतच नाही, हो की नाही? आय प्ले मी खेळतो, हे बी भविष्याचं बोलत नाही. आय मे प्ले मी खेळेन, कळालं? म्हणून सी आन्सर आहे. निगेटिव्ह ऑफ कॅन यू प्ले, याचं निगेटिव्ह काय ते कॅन यू प्लेचं? कॅन यू नॉट प्ले, ए उत्तर येणार. ओके, नंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड व्हेन. व्हेनचा यूज करून व्हेन कॅन आय प्ले, व्हेन कॅन आय प्ले. ओके, बी आन्सर. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट हॅपन इन द पास्ट अँड वॉज कम्प्लिटेड बिफोर अनदर पास्ट ॲक्शन. ओके, अनदर पास्ट ॲक्शन म्हणजे की असं कोणतं वाक्य आहे जे क्रिया दाखवते ॲक्शन जे की पास्ट म्हणजे की भूतकाळामध्ये पहिलंच घडलेली आहे. पहिलं कोणती तर गोष्ट घडलेली आहे पण ते कधी माहिती आहे काय, कोणती तर गोष्ट घडण्याच्या त्याच्या पहिलं घडलेली आहे. जे की आय हॅड प्लेड मी खेळलो होतो. ही वाक्य काय दाखवते की एक गोष्ट घडली त्याच्या पहिलंच घडून गेलेली आहे ही वाक्य. ओके, म्हणजे काय तर तुम्ही कोणत्या तर गोष्ट खाल्ल्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट खाल्लेली आहे, नावच घेऊत. ओके, काय हो? ओके, तर तुम्ही वडापाव खाल्लेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पाणीपुरी खाल्ली. तर मग वडापाव जे झालं ना ते आहे परफेक्ट पास्ट टेन्स. पाणीपुरी जे होते ना ते आता खाल्लेली ते होते परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ओके, त्याच्यानंतर जे भेळ खाणार आहात ते होणार परफेक्ट फ्युचर टेन्स. कळालं? ओके, कोणता ना कोणता पदार्थ घ्या म्हणलो
ठीक आहे. त्यामुळं म्हणजे कोणती जर क्रिया करण्याच्या पहिलं कोणती क्रिया केली असेल पास्ट टेन्स मधली आणि त्याच्या पहिलं कोणती झालेली असेल आणि पूर्ण झाली, परफेक्ट मध्ये आहे पूर्ण झाली म्हणजे, आणि ते त्याच्या पहिले झाले म्हणजे पास्ट, म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ऍक्शन दॅट इज हॅपनिंग ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. आता मी बोलत आहे तेव्हा जर कोणती क्रिया होत असेल तर ते कोणत्या टेन्सची असणार? मी बोलत आहे तेव्हा कंटिन्यूची असणार, आणि आताच लगेच होत आहे म्हणजे प्रेझेंट, कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स. आय एम प्लेइंग. डी. विच व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स ही रन्स फास्ट. सब्जेक्ट कोणता आहे? ही, एच ई. विथुमचा यूज करायचं, वाक्य बनवायचं आहे विथुम कॅन आय प्ले. सी, विथुम कॅन आय प्ले. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ऍक्शन दॅट ऑकर्ड ॲट अन अनस्पेसिफाईड टाइम इन द पास्ट. पहिलेच घडलेले आहे पण टाइम स्पेसिफिक नाही. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे, मी खेळलो आहे. ओके, म्हणजे पहिलं घडली आता संपलेली आहे. परफेक्ट प्रेझेंट आहे म्हणजे की आता संपली आहे. परफेक्ट म्हणजे पूर्ण झालं, संपलेले आहे. कधी सुरुवात झाली त्याबद्दल माहित नाही. पण विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड हाऊ ऑफन. किती वेळ? हाऊ ऑफन कॅन आय प्ले. ओके, म्हणजे की बी. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ॲक्शन दॅट विल हॅपन इमिडिएटली आफ्टर स्पीकर फिनिशेस टॉकिंग. म्हणजे माझं बोलणं संपलं कीच ते क्रिया होणार. बोलणं संपलं की होणार. तर आय विल प्ले. कसं काय आय विल प्ले? आय शॅल पे का नाही? तर बघा काय असते माहिती आहे का, तर इंग्रजीमध्ये एक नवीन गोष्ट आली आहे जे की मी तुम्हाला आता सांगतो. आय शॅल प्ले हे वाक्य तेव्हा यूज करायचं म्हणजे की मी खेळणार. ओके, पण जर तुम्हाला म्हणायचं असेल मी खेळणारच आता लगेच चालू, म्हणजे कोणी म्हणलं खेळणार का? हो मी खेळणार, आणि लगेच उठून चालले आपण. ओके, म्हणजे उठता उठताच म्हणायला खेळणारा, खेळायला जाता जाताच. ओके, तू होमवर्क करणार का? हो मी होमवर्क करणार. ओके, असं बसलेल्या सर म्हणले तू होमवर्क करणार? हो सर करणार, आणि लगेच पेन हातात आहे आणि करायला लागला, तेव्हा विल यूज करायचं. म्हणजे की ते क्रिया बोलणं संपलं कीच लगेच करायची. आणि शाल कधी यूज करायचं? ते करणार आहात पण मध्ये जरासा पॉज असेल, वेळ असेल, कराल, तितकी काही अर्जन्सी नाही, गडबड नाही. ओके, म्हणजे मम्मीनं म्हणलं तर शाल यूज करायचं, पप्पा म्हणले तर विल यूज करायचं. हो की नाही? मम्मी म्हणली चल उठ, हां ठीक आहे शाल, आय शाल गेट अप, मी उठणार. पप्पा म्हणले उठ, यस आय विल गेट अप, मी उठणार, लगेच उठायचं. म्हणलं की. हो की नाही? कळालं? मम्मी म्हणले की शाल, पप्पा म्हणले की विल. तुम्हाला उलट होऊ शकते. ओके नाही? कोणाकोणाला बदल असतो. पप्पा लाड करतात, मम्मी मारते, रागावते. ओके, कोणाकोणाच्या याच्यात दोन्ही होत असेल तर मग वाक्यांकडे ध्यान द्या. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ऍक्शन दॅट इज लायकली टू हॅपन. असं कोणतं वाक्य आहे जे भविष्याची गोष्ट सांगते जी की होणार. ओके, म्हणजे लायकली, शक्यता आहे त्याची खूप. तर काय? एक सेकंड. याचं उत्तर काय? लायकली टू हॅपन म्हणजे की होणार. आता आय शॅल प्ले येणार याचं. बघा आय प्लेड, मी खेळलो, हे तर फ्युचरचं नाहीच, कॅन्सल. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे, हे प्रेझेंटचं आहे, हे पण कॅन्सल करा. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे, हे पण प्रेझेंटचं आहे, कॅन्सल. सीच उत्तर येणार आहे जे की एकच फ्युचरचं आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त इथं ध्यान दिलं असतं, इथं फ्युचर लिहिलं आहे आणि एकच फ्युचरचं वाक्य आहे, तुम्हाला उत्तर आलं असतं. ओके, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. खालीपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? बघा, अरे हां मला कोणतं सांगलं होतं, आय एम एबल टू प्ले. बरोबर आहे ना? हेच उत्तर आहे ना याचं? नाही, आय एम एबल टू प्ले. अरे हां, मी काय केलं असेल इथे जराशी मिस्टेक केलं. ओके नाही, चला यालाच बदलू, आय एम एबल टू प्ले. ठीक आहे, तर काय येणार माहिती आहे याचं उत्तर? आय एम एबल टू प्ले येणार. ओके, हे मी नंतर ॲड केलेलं आहे क्वेश्चन, आणि ॲड करताना कधी कधी प्रिंट मिस्टेक होत असते, टायपिंग मिस्टेक होते, इथं इथं बदल करू, तिथं बदल करू. तर उत्तर आहे याचं आय एम एबल टू प्ले. ओके, काल एका विद्यार्थ्यांनी विचारलं पण होतं, तर बरोबर उत्तर लिहिलं आहे तुम्ही. ठीक आहे, रिझल्ट रिफ्रेश होत असतो. ठीक आहे, चिंता करू नका. नंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड व्हेन. व्हेनचा यूज करून कोणता प्रश्न बनतो? तर व्हेन कॅन आय प्ले. त्याच्यानंतर विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट ऑकर्ड इन द पास्ट अँड कंटिन्यूड फॉर अ व्हाईल. म्हणजे की पहिलेच घडलेली आहे आणि कंटिन्यू पण झालेलं आहे. कोणतं आहे ते? तर मग याचं उत्तर येणार सी, आय हॅड बीन प्लेइंग. म्हणजे की आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आला आहे, मी खेळत आला होतो, आय हॅड बीन प्लेइंग. म्हणजे पहिलंच झालेलं आहे, पण पहिलं पण कंटिन्यू होते. म्हणजे कंटिन्यूज सुरुवात आहे ती बार बार झाली क्रिया, असं म्हणलं की कंटिन्यूज परफेक्टकडे जायचं. मग ते प्रेझेंटचं आहे, पास्ट आहे की फ्युचर आहे त्यावर डिपेंड असणार उत्तर, फक्त बार बार झाली पाहिजे. व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स यू आर अ स्टुडंट. याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे? यू, वाय ओ यू यू ए. विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड विथुम.
विथुमचा यूज करून कोणता प्रश्न बनलेला आहे? विथुम कॅन आय प्ले. ओके. सी. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट ऑकर्ड ॲट अन अनस्पेसिफाईड टाइम इन द पास्ट. पहिलेच घडलं आहे पण टाइम याचा काही दाखलेला आहे का? नाही. तर पास्टमध्ये म्हणलं आहे. मग प्रेझेंट येणार का? आय हॅव प्लेड नाही. आय हॅड प्लेड मी खेळलो होतो हे पण नाही, कारण याच्यामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे. ओके. अनस्पेसिफिक टाइम सांगलेलं नाही. आय प्लेड मी खेळलो, याच्यामध्ये काही टाइम बदल आहे का? जरासाही अंदाज लागतो का मी खेळलो म्हणलं तर? नाही, काही सांगलं नाही, म्हणून सी उत्तर येणार. त्यानंतर बघा, विच वन इज फर्स्ट पर्सन सिंग्युलर फ्रॉम फॉलोइंग. याच्यातला फर्स्ट पर्सन सिंग्युलर कोणता आहे? आता याच्यावर प्रश्न होता तुमचा. तर मग बघा, फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे काय असते? फर्स्ट पर्सन म्हणजे मी बोलतो, सेकंड पर्सन म्हणजे तुम्ही ऐकणारे, थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल बोलत आहात. फर्स्ट म्हणजे मी बोलतो, सेकंड म्हणजे तुम्ही ऐकणारे, थर्ड म्हणजे ज्याबद्दल बोलत आहात. मग फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे मी, पण एक वचनी, आय. ओके. आय उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर फर्स्ट पर्सन प्लुरल म्हणजे मीच, पण अनेक वचनी. आता मी अनेक वचनी असू शकतो का? तर हो. कसं? वी, आम्ही. आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा मी येतो त्याच्यात, आणि अनेक पण असतात म्हणून वी येते प्लुरल म्हणलं की. द सेकंड पर्सन, सेकंड म्हणजे तुम्ही, मग सिंग्युलर म्हणलं तर तू, वाय ओ यू यू. ओके. या प्रकारचे सेकंड पर्सन तू. थर्ड पर्सन म्हणलं की तो, म्हणजे की ही, शी, इट, हे झाले थर्ड पर्सन. यासारखे आहेत, तुम्हाला मी येणार सब्जेक्ट जेव्हा शिकवतो त्यावेळी सांगलो. ओके. नंतर बघा, विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड व्हाय. आता व्हायचा यूज करा, वाय कॅन आय प्ले, बी उत्तर आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स ही सिंग्स. ही आहे याच्यातला सब्जेक्ट, एच ई, ही. नंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड वेन. वेन कॅन आय प्ले, बी. वेन मे आय प्ले, सॉरी. काय फरक पडत नसतो. कॅनच्या ठिकाणी कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू काय पण यूज करू शकत असता. प्रश्न तसाच बनतो. ओके. वेन मे आय प्ले. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज करेक्टली हॅपनिंग. करंटली हॅपनिंग, आताच क्रिया होत आहे, म्हणजे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स. आय एम प्लेइंग. विच वन इज द फर्स्ट पर्सन प्लुरल फ्रॉम फॉलोइंग. कोणता आहे? आता सांगलो. फर्स्ट पर्सन मी, प्लुरल अनेक वचनी वी. त्याच्यानंतर विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड विथुम. विथुमचा यूज करून विथुम कॅन आय प्ले. कुठे लिहिलं आहे का? नाही. मग काय म्हणते? विथुम कुड आय प्ले. ओके. कॅनच्या ठिकाणी कुड यूज केलाय, पण प्रश्न बरोबर आहे, म्हणजे बी उत्तर आहे. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट विल हॅपन इन द फ्युचर इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम. भविष्यात होणार, पण टाइम बद्दल काय त्याचा संबंध नाही, म्हणजे की आय शॅल प्ले. आय प्ले प्रेझेंट आहे, आय हॅव प्लेड प्रेझेंट आहे, आय प्लेड पास्ट आहे, म्हणजे की बी उत्तर येणार. व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स दे स्टडी. सब्जेक्ट आहे याच्यातला दे, THEY. लवकर लवकर सांगत आहे, कारण हे क्वेश्चन चाललंय. विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द फ्रेज हाऊ ऑफन. हाऊ ऑफन माइट आय प्ले. ओके. कॅनच्या ठिकाणी माइट यूज केलाय, दुसरं काय नाही. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट हॅपन इन द पास्ट अँड वॉज कम्प्लिटेड बिफोर अनदर ॲक्शन स्टार्टेड. म्हणजे पहिलंच झालंय पण कंप्लीट झाली दुसरी कोणती क्रिया होण्याच्या पहिलंच. सांगलो बघा, वडापाव, त्याच्यानंतर काय? पाणीपुरी, नंतर काय ना काय दुसरं खा. पण पाणीपुरीच्या म्हणजे की एक क्रिया होण्याच्या पहिलंच झालेलं आहे, ते बी पास्ट मधलं, म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. आय हॅड कॅरीड. ओके. फक्त वर्ब चेंज केलं, दुसरं काय नाही. एक सेकंड. सब्जेक्ट कोणता आहे बी डान्स मधला? WEB. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज द सब्जेक्ट इन द शी डान्सेस. शी डान्सेस मधला बघा, इथं वी सोबत डान्स चाललाय, शी सोबत डान्सेस चाललाय. कस का? कारण की ही, शी, इट आणि बॉय सोबत यस लागत असतो वर्बला, बाकी सगळ्यांना नाही. कधी? सिंपल प्रेझेंट मध्येच फक्त. ते वाक्य शिकवताना जर तुम्हाला कळालं नसेल, पुन्हा जाऊन व्हिडिओ बघा. जर व्हिडिओमध्ये सांगलं नसेल तर तुम्हाला होणार आहे भविष्यामध्ये. ओके. सिंपल प्रेझेंट अजून शिकवलं, म्हणजे त्याची वाक्य डिटेलमध्ये गेले नाही, त्यामध्ये सांगणार. पण इथे फक्त सब्जेक्ट विचारलं होतं. विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड व्हाय. व्हाय कॅन आय प्ले, बी. त्याच्यानंतर विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड इज स्टील गोईंग. पहिले झालंय पण आता पण सुरू आहे, पहिलेच गेलं. आय हॅव बीन प्लेइंग. ओके. त्याच्यानंतर विच वन इज थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर कोणतं असणार आहे? ही. इथे ही, शी, इट कोणतंही आलं तरी ते येणार, आणि प्लुरल म्हणलं की दे, THEY. विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युझिंग द वर्ड हू कॅन प्ले. ओके. याचं उत्तर येणार सी. हे बी येणार नाही, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. त्यानंतर विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट हॅपन बिफोर अ सर्टेन पॉईंट इन द पास्ट.
म्हणजे पहिलं घडलंय एका पॉईंटच्या पहिले काय नाही, याच्यामध्ये पास्ट वाक्य येणार. हे परफेक्ट प्रेझेंट आहे, कॅन्सल. हे पण प्रेझेंट आहे, हे फ्युचर आहे, हेच पास्ट वाक्य आहे एकच, म्हणजे की सी उत्तर आहे. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ॲक्शन दॅट विल बी कम्प्लीट बाय सर्टेन टाइम. फ्युचर भविष्याची क्रिया. आय शॅल प्ले फ्युचर आहे, आय हॅव प्लेड हे प्रेझेंट आहे, हे कॅन्सल करा. आय प्ले पण हे प्रेझेंट आहे, हे पण कॅन्सल करा. आय शॅल हॅव प्लेड हे पहिलेच सांगू याला समजून, म्हणून सी उत्तर आहे. कोणते कोणते तुम्हाला एकदा उत्तर आले की 2-3 मार्क मिळून चालले त्याचे, ओके नाही. व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स बॉयज आर प्लेइंग. ह्याच्याला सब्जेक्ट आहे बॉयज, ओके. आता 52च वाक्य आहे, त्याच्यावर किती घुमून घुमून प्रश्न विचारले तरी तसेच येणार. पण फक्त तेवढ्या टाइम मध्ये तुम्हाला सोडता येतील का, ते महत्वाची गोष्ट आहे, ओके. त्यामुळे 100 प्रश्न ठेवलो, नाही तर मी कमी प्रश्न ठेवलो असतो. पण कसं असते, आपल्याला टाइम मध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे 100 प्रश्न ठेवले आहेत, ओके. म्हणून जरी 1 2 4 5 असे प्रश्न रिपीट झाले तरी चिंता करायची नाही, ओके. कारण मला जास्त प्रश्न टाकण्यासाठी आउट ऑफ सिलेबस टाकावं लागणार, मग तेव्हा तुम्हीच म्हणता नाही सर, ओके नाही. व्हॉट टाइम कॅन आय प्ले याचं उत्तर येणार, ओके. बी. वी सेंटेन्स इंडिकेट्स ॲबिलिटी. ॲबिलिटी कोणतं वाक्य दाखवते, याचा आहे मध्ये आय एम एबल टू प्ले. आय एबल, ओय, ओके, नो कॅन्सल. आय एम एबल टू प्ले, ओके. आन्सर याचा आय एम एबल टू प्ले, ठीक आहे. याच्यामध्ये जर असे प्रिंट मिस्टेक असू शकते, त्याकडे ध्यान द्यायचं तुम्ही. डी डी उत्तर आहे. नंतर व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स ही सिंग्स, काय येणार, एच ई ही. त्याच्यानंतर विथ क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड व्हेन. व्हेनचा यूज करून कोणतं बनते, व्हेन कॅन आय प्ले, बी. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ ॲक्शन दॅट इज करंटली हॅपनिंग, आता होत आहे, कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचं, आय एम प्लेइंग. व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ इट. इटचा प्लुरल फॉर्म काय आहे, तर दे आहे. ही शी इट या तिघांचा एक प्लुरल येतो दे, ओके. विच क्वेश्चन इंडिकेट्स क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड विथ हुम, विथ हुम कॅन आय प्ले, ओके. याचे खालचे मी तितके बदललो नाही, त्याच्यामुळे ते तसेच येणार. विच सेंटेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट विल हॅपन इन द फ्युचर इस्पेक्टिव्ह ऑफ टाइम, आय शॅल प्ले. विच सेंटेन्स, व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स दे स्टडी, तर दे, ओके. आता हे सेम टू सेम आहेत म्हणून लवकर लवकर सांगत आहे. विच क्वेश्चन इज फॉर्म, हाऊ ऑफनचा यूज करायचा आहे, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, बी. Which sentence indicates an action that happened in the past and was completed before vada pav? I had played perfect past tense. Okay. What is the sentence subject in the sentence we dance? कोणता आहे, we. Which sentence is in the present continuous tense? तर प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स म्हणजे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स, ओके. तेच आहे, फक्त इकडे तिकडे बदललो, बी. तुम्हाला नंतर काय, व्हॉट इज द सब्जेक्ट इन द शी, एस एच ई शी. हे तुम्हाला बघलं की आले पाहिजे. आणि आता इतके सोडवले तुम्ही. आता बघा, पहिलं तुम्हाला स्टार्टिंग पासून अवघड अवघड वेगवेगळे प्रश्न येत होते, आता तेच आहेत, रिपीट रिपीट रिपीट. फक्त तुम्हाला स्पीड वाढवावं लागणार. आता काय करा, टाइम मध्ये सोडवायचे मला, कारण तुम्हाला तर प्रश्न माहित आहेत किती सोपे आहेत, हो की नाही. आणि 52 वाक्यावरच आहेत, ओके. भविष्यामध्ये अवघड येणार आहेत पेपर, पण आता काय करायचं, टाइम वाढवायचे आणि ॲक्युरेसी वाढवायची. हे दोन्ही गोष्टी एकदा वाढल्या, कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला सोपी जाणार. विच क्वेश्चन इज फॉर्म करेक्टली युजिंग द वर्ड व्हाय कॅन आय प्ले. Which sentence indicates an action that happened in the past and still ongoing? I have been playing. Okay? Perfect present tense. Continuous perfect present tense. What is the plural form of boy? Boys. Which question is formed correctly using the word who? Who can play. I येत नाही subject. Okay? Which sentence indicates an action? झालं हे, I had played. Okay? And the which sentence indicates future action? Okay? म्हणजे याचं काय येणार आता सांगा बरं तुम्ही. याचं उत्तर सांगत नाही मी. बघू कोणाला येते. विच सेंटेन्स इंडिकेट्स अ फ्युचर ॲक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बाय अ सर्टेन टाइम. सर मग ओके, एक सेकंद. हां, तुम्ही उत्तर सांगा मग सर. अरे आता ते वर गेला ना क्वेश्चन, मला तेव्हाच सांगायचं होतं ना तुम्ही लगेच की सर ते थर्ड पर्सन वाला चुकीचा देत आहे म्हणून. एक सेकंड शोधू द्या. थर्ड पर्सन, हो की नाही. याचं उत्तर आय म्हणून लिहिलं आहे, हो की नाही. याचं उत्तर आहे ही, ओके. असं बरं झालं तुम्ही लवकर सांगलं. आल्या क्वेश्चनवर, ओके. तर याचं उत्तर काय ते, आय शॅल हॅव प्लेड. कळालं. त्याच्यानंतर व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स बॉयज प्ले. बॉयज प्ले मधला सब्जेक्ट कोणता आहे, बॉयज.
Then the which question is formed correctly using the phrase what time? What time can I play? B. Which sentence indicates a continuous action in the past? म्हणजे continuous past tense. I was playing. What is the subject in the sentence they study? तर they येते त्याच्यातला subject. Which question is formed correctly using the word when? When can I play? B. Which sentence indicates an action that is currently happening? आता होत आहे. Continuous present tense. I am playing. The what is the plural form of I? I चा plural form काय आहे ते? मी, वी, आम्ही. ओके, एक म्हणजे मी आणि एक म्हणजे आम्ही. Nanda, which question is formed correctly using the word with whom? With whom can I play? B. Which sentence indicates an action that will happen in the future irrespective of time? I shall play. B. What is the subject in the sentence boys play? Boys. A. Okay. Subject कोणता म्हणलं होतं? What time ला यूज करायचा आहे? काय बनणार? What time can I play? त्यानंतर which sentence indicates a habitual action in the past? Habitual action म्हणजे हॅबिट असते. हे बी बाहेरचा दिलं आहे. याचं उत्तर आहे आय यूज टू प्ले. ओके, म्हणजे काय, माझी एक सवय होती, ते वाक्य दाखवायचं असेल तर आय यूज टू प्ले हे वाक्य आहे. ओके, हॅबिच्युअल ॲक्शन म्हणलं की डी आन्सर आय यूज टू प्ले हे पाठ करा. कळालं? हे पण एक मॉडेल एक्झरसाइज आहे. अशा प्रकारचे खूप काही असतात. एक तुम्हाला एक एक्स्ट्रा द्यावं म्हणून या पेपरमध्ये दिलं होतं. ओके, तर मग हा पेपर मी संपवलं बघा. 100 प्रश्न झाले आहेत, तुम्हाला उत्तरही मिळाले आहेत आणि पेपर किती सोपा होता, किती साधा होता हे तुम्हाला कळालं. मार्क कमी पडले तर काय कारण असेल याच्या मागचं ते बघा. जे व्हिडिओ नोट्स पाठवले आहेत त्याचं रिव्हिजन करा आणि हा पेपर पुन्हा एकदा सोडवा, याची प्रॅक्टिस करा. ओके, सर्वांना सांगतो. आणि आता जराशा जणांनी पेपर दिलेला आहे, पण कसं असते माहिती आहे का, मी तुम्हाला सकाळचा 8 वाजेपर्यंतचा टाइम दिला, जो टाइम दिला त्या टाइममध्ये सोडवायचा, नाहीतर नंतरचा टाइम असलेला मीच घेत नसतो. ओके, मुंद्यान द्यायचं. कळालं? वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. आज पेपर घेतला आहे, उद्या शनिवार आहे आणि प्रत्येक शनिवारी क्लासला सुट्टी असते. पुन्हा सांगतो, जे नवीन आहेत जे जुने आहेत कोणी पण असो, प्रत्येक शनिवारी क्लासला सुट्टी असते. सकाळी सायंकाळचा कोणताही क्लास असो, शनिवारी क्लासला सुट्टी असते. ओके, कळालं? म्हणून प्रत्येक शनिवारी क्लासला सुट्टी असते. त्यामुळे मला काय म्हणू नका सर क्लास का नाही, कसा आहे की नाही. ओके, तर मग सो सी यू इन द नेक्स्ट क्लास, दॅट इज रविवारी 8 वाजता सेमिनार असणार आहे, 8 ते 9. सेमिनारची लिंक तुम्ही तितके पण मित्र असतील, मित्र मैत्रिणी, ओके, नातेवाईक, त्या सगळ्यांना सेंड करा. ज्यांना ज्यांना माझा क्लास करावा वाटतो त्या सगळ्यांना सेंड करा. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड बाय, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. ओके.